सुचेतस प्रस्तुत कथा दोस्त. लेखिका आणि दिग्दर्शक विनीता. आपल्या काळाची कक्षा ओलांडून आढळणाऱ्या वस्तू माहीत आहेत तुम्हाला? म्हणजे उदाहरणार्थ 1974 साली रोमानियात एका वाळूच्या खदानीत काम करणाऱ्या मजुरांना वाळू खोदून काढताना जमिनीत खोलवर 3 वस्तू आढळल्या. त्यातील 2 म्हणजे इतिहासपूर्वकालीन हत्तीची हाडं होती आणि तिसरी ती होती ॲल्युमिनियम धातूची एक पाचर. परंतु 1825 सालापर्यंत तर मनुष्याला ॲल्युमिनियम धातू खनिजातून वेगळा करता आलाच नव्हता. मग हा धातू इतक्या पुरातन अवशेषांसोबत कसा आला? त्या काळी माणसापेक्षा अतिप्रगत अशी एखादी जमात तर पृथ्वीवर वास्तव्य करून राहत नव्हती. आणि तसं असलं तर ती जमात आता कुठे आहे? की एखादी निराळीच कारण मीमांसा करता येईल याची? ऐकूया कथा दोस्त. युरोपच्या गवताळी मैदानी प्रदेशात मनमथ आपल्या हत्तीच्या कुटुंब कबिल्यासह सुखाने राहत होता. सर्व कबिल्यासाठी मनमथ पित्यासमान होता. तो जितका शूर होता तितकाच प्रेमळ पण होता. जंगलात त्याच्या मार्गात कोणी यायचं नाही. पण गेल्या काही दिवसांपासून तो बेचैन होता. त्याला काहीतरी जाणवत होतं. महाराज, राणी डेलियाने पुकारले तसा तो विचारातून बाहेर आला. बोला महाराणी. गेले काही दिवस मी पाहते आपण काहीतरी विचारात असता. काही समस्या? नाही महाराणी, तशी समस्या तर काही नाहीये. बोलावे की न बोलावे ह्या विचारात तो परत गप्प झाला. शेरखानची काही आगळीक तर नाही. नाही, शेरखान आता आपल्या वाट्याला जात नाही. त्याची जिरलीय पक्की. मग जंगलात काहीतरी अघटित? डेलिया आपला पिच्छा पुरवणार हे जाणवून तो स्वतःशीच हसला. त्याच्याकडे एकटक पाहणाऱ्या डेलियाच्या पाठीवर त्याने सोंडेने थोपटले. राणी, गेले काही दिवस मला काहीतरी जाणवतंय. ते दिसत नाहीये, पण कोणी आपल्यावर नजर ठेवून आहे असं वाटतंय. डेलिया पण विचारात पडली. आपल्याला असं काही जाणवलंय का याचा तिने विचार केला, पण तिला असं काहीच जाणवलं नव्हतं. पण मनमथ जर म्हणत होता तर त्यात नक्कीच काहीतरी तथ्य होतं. येणाऱ्या संकटाचा सुगावा त्याला आधीच लागायचा. महाराज, एखादं संकट येणार आहे तर? अगदी तसंच नाही म्हणता येणार, कारण हे जे काही वाटतंय ते नकारात्मक नक्कीच नाहीये. मला आत्ता नाही सांगता येणार. निश्चित काही कळलं की सांगेन मी. वळून तो दाट जंगलाकडे निघाला. डेलिया विचारमग्न होऊन दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या मनमथकडे पाहत राहिली. मनमथ जंगलात शिरला. त्याला भूक लागली होती. झाडाच्या फांद्या सोंडेने खाली घेऊन तो खाऊ लागला. पोट भरल्यावर तो परत फिरला. उन्हं उतरली होती. रमत गमत आपल्या कबिल्याकडे येताना अचानक त्याच्या डोळ्यावर एक प्रकाश किरण पडला. चमकून त्यानं पाहिलं. दाट झाडीतून येणारा तो किरण नैसर्गिक नक्कीच नव्हता. मनमथ त्या किरणाच्या उगमाच्या दिशेने चालू लागला. जवळ जाऊन पाहिलं तो ती 4x4ची एक चपटी डबी होती. तिच्यातून बाहेर पडणारा किरण चोहोबाजूला फिरत होता. काही प्रकाशबिंब उघडमीट होत होती. मनमथने
त्या डबीच्या चारी बाजूने फेरी मारली. तिच्यातून काही आवाज येतोय का ते पाहिले. तसं काहीच आढळलं नाही. मग त्याने आजूबाजूला पाहून अंदाज घेतला. डबीला सोंडेने हलवून तो तिथून दूर पळाला आणि एका झाडामागे जाऊन लपून पाहू लागला. डबी स्वतःभोवती गोल गोल फिरली, मग हळूहळू स्थिर झाली. प्रकाशबिंबे होती तशीच उघडमीट होत राहिली. काही वेळ जाऊ देऊन मन्मथ परत त्या डबीजवळ आला. ती निरुपद्रवी डबी असल्याचे त्याच्या लक्षात आले. पण ती कोणाची आहे व इथे कशी काय पडलीये हे मात्र त्याला कळेना. कानावर डेलियाचा चित्कार पडला तसा तो भानावर आला. त्याला कळपात परत जायला हवं होतं. चित्कार करून त्याने डेलियाला प्रतिसाद दिला. ती जागा नीट लक्षात ठेवली आणि लगबगीनं तो कळपाच्या दिशेनं चालू लागला. आज कधी नव्हे तो मन्मथला इतका उशीर झाला होता. डेलिया चांगलीच काळजीत पडली होती. तसे तिने आरोळी दिल्यावर त्याचे उत्तर आले होते. काही वेळातच झाडे घासल्याचा आवाज जवळ येऊ लागला. फांद्या बाजूला करून मन्मथ समोर आला. किती उशीर? डेलिया रागातच होती. माफ कर, थोडा उशीर झाला खरा. काय झाले माहित आहे का? मी परत येत असताना मला एका बाजूने एक प्रकाश किरण आलेला दिसला. काय आहे बघावं म्हणून मी तिकडे गेलो, तर तिथे एक सपटी डबी पडलेली, अशी प्रकाशबिंब असलेली. जरा तपासली पण निरुपद्रवी होती. तेवढ्यात तुझा आवाज आला आणि मी परत फिरलो. डेलियाने वाचला होता. कुठली तरी प्रकाशबिंब असलेली डबी पाहून तू तिच्याजवळ गेलास आणि परत हे मला इतक्या शांतपणे सांगतोयस? परत असलं काही करू नकोस. डेलिया, मी जंगलाचा रक्षणकर्ता आहे. मला असं घाबरून कसं चालेल? ठीक आहे, मी काळजी घेईन. सोंडेने तिला थोपटत त्याने शांत केले. ती डबी निरुपद्रवी असली तरी ती आली कुठून आणि कशाला ह्या प्रश्नांनी मन्मथ बेचैन झाला होता. तो डेलियाला चुकून रोज त्या डबीच्या स्थानाकडे जायचा. काही नवीन घडतंय का हे तपासायला तिला हलवून बघायचा. पण ती डबी होती तशीच पडून होती. रिपुदमनने खटाखट बटणे दाबली, पण कुठून काहीच प्रतिसाद नव्हता. एक निश्वास सोडत तो खुर्चीवर सैलावला. दुसरीकडे पण सजीव सृष्टी आहे हे त्याला खूप प्रकर्षाने वाटत होतं. त्याचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करत होता, पण अजून तरी त्याला यश मिळालं नव्हतं. काही प्रतिसाद मिळाला का? अंतरा, त्याची पत्नी, सावकाश पावलं टाकत तिथे आली. ती गरोदर होती. रिपूने हलकेच तिचा हात धरून तिला शेजारच्या खुर्चीत बसवलं. नाही ग, अजून तरी काही नाही, पण मिळेल, मला पूर्ण विश्वास आहे, तो ठामपणे म्हणाला. अंतराने त्याचा हात हातात घेऊन थोपटला आणि ती समजूतदारपणे हसली. आपला हा दिगंत ग्रह आपल्या सौरमालेत प्रगत असा एकमेव ग्रह आहे. आपण दुसरे ग्रह शोधू शकतो. तशी प्रगत यंत्रणा आपल्याकडे आहेच. अन्न, पाणी व अन्य मूलभूत घटकांची आपल्याकडे बेगमी आहे. आता त्यासाठी विचार करायची गरजच नाही. त्यामुळेच मी माझ्या संशोधनावर एवढा वेळ देऊ शकतोय. आणि मी आपल्या गव्हर्नमेंटला निराश करणार नाही. हो, ते मला माहीत आहे. पण आता चल, जेवूया, मला भूक लागलीये. त्याला उठवून
त्याचा हात धरून ती डायनिंग हॉलकडे चालू लागली. लॅबचं दार आपोआप उघडलं आणि बंद झालं. पण त्याच वेळी एका प्रक्षेपण केंद्रावरचा दिवा लुकलुकला. काही वेळ तो लुकलुकत राहिला. काहीच प्रतिसाद न मिळाल्यानं तो बंद झाला. रिपूने डायनिंग टेबलवर अंतराला सावकाश बसवलं. फ्रीजमधून 4 कॅप्सूल काढल्या. गरम पाण्याचा नळ उघडून जग भरून घेतला. सगळं टेबलावर ठेवलं. मग एक एक कॅप्सूल बाऊलमध्ये उघडली. त्यात गरम पाणी ओतलं. गरमागरम डाळ राईस तयार होतं. मला काहीतरी गोड दे ना, अंतरा चिवचिवली. तसं त्याने फ्रीजमधून अजून एक कॅप्सूल काढली. ती बाऊलमध्ये मोकळी करून गरम पाणी घातलं. कलाकंद तयार होता. पदार्थांच्या सुवासाने त्यांना चांगलीच भूक लागली. गप्पा मारत ते जेवू लागले. रिपूने त्या दिवशी तो आवाज टिपला. त्याने पटकन खुर्ची तिकडे ओढली. पृथ्वी नामक एका ग्रहावरून त्याला संदेश येत होता. त्याने पटकन हेडफोन कानाला लावले आणि रेकॉर्डिंग सुरू केले. समोरच्या पडद्यावर एक भली मोठी आकृती दिसत होती. नेमका तो जीव किती मोठा होता याचा त्याला अंदाज येईना, पण उंचापुरा लांब रुंद दिसत होता खरा. आता हा शांतता प्रिय आहे की हिंसक हे शोधावं लागणार होतं. त्या प्राण्याचा आवाज मात्र चांगलाच खणखणीत होता. रिपूने माईक तोंडाजवळ घेतला. हॅलो दोस्त, त्याने शब्द उच्चारले. ते शब्द समोरच्या त्या जीवापर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागणार होता. रिपू श्वास रोखून पडद्याकडे पाहत होता. तिकडे आवाज गेला असावा, कारण ती आकृती वेगाने तिथून नाहीशी झाली. रिपूने टेबलावर मूठ आपटली. आपण बोलण्याची घाई केली की काय असं वाटून तो वैतागला. पण बोललं नाही तर समोरच्याशी संपर्क कसा साधणार? रिपू दमन निराश झाला. इतक्या मेहनतीने एका ठिकाणाहून का होईना जीवसृष्टी असल्याचा काहीतरी पुरावा मिळाला होता. पण रिपूचा आवाज ऐकून तो ज्या वेगाने नाहीसा झाला, आता तो जीव परत त्या ठिकाणी येईल हे अशक्यच वाटत होतं. त्या अनामिक जीवाला रिपूने नाव दिले दोस्त. रिपू आता रात्रंदिवस लॅबमध्येच घालवू लागला. दोस्ताला काहीही करून संपर्क व्हायलाच हवा होता. हाताशी आलेलं यश तो असंच जाऊ देणार नव्हता. त्याच्या प्रयत्नांना यश येत होतं. दोस्त परत तिकडे येऊ लागला होता. त्याचा आवाज आता रिपू ऐकू शकत होता. आज पण रिपू दोस्ताच्या आवाजाचा कानोसा घेत होताच एवढ्यात घरची मेड लॅबमध्ये डोकावली. सर, लवकर चला, बाईंना हॉस्पिटलला न्यायला हवं. परिस्थितीची जाणीव होऊन रिपू चटकन उठला. अंतराच्या कढण्याचा आवाज त्याला आत्ता आला. मेडने सर्व तयारी करून ठेवली होती. ते कारने हॉस्पिटलकडे निघाले. काही अडचणी न येता अंतराने एका गोंडस मुलाला जन्म दिला. लिओ, रिओ पुटपुटला. अंतराने मान हलवून बाळाच्या नावाला संमती दिली. मुलाच्या जन्माने रिपू खुश झाला. पण त्यामुळे तो आपलं संशोधन विसरला मात्र नाही. डबीतून थोडी खरखर ऐकू आली आणि अचानक शब्द उमटले. हॅलो दोस्त. गमतीत तिच्याशी खेळणारा मनमत जीव घेऊन पळाला तो कळपाजवळ जाऊनच थांबला. त्या दिवशी मनमत भयंकर घाबरला होता. कसला आवाज आला त्या डबीतून काहीच कळलं नाही. मग काही दिवस तो त्या डबीकडे फिरकलाच नाही. पण तो आवाज भीतीदायक नव्हता हे विचारांती त्याला जाणवलं. नक्की काय होतंय हे जाणून घेण्यासाठी परत त्या डबीला भेटणं आवश्यक होतं. आणि जंगलचा राजा म्हणून त्याचं ते कर्तव्य पण होतं. अर्थात हे सर्व डेलियाला सांगणं त्याने टाळलं. काही दिवसांनी तो परत त्या डबीकडे गेला. ती तशीच पडून होती.
आता तिच्यावर धूळ माती जमा होऊ लागली होती. मनमथने जीव एकवटून ती सोंडेने हलवली आणि थोडे लांब जाऊन तो पाहत राहिला. काहीच घडलं नाही, ना कुठला आवाज आला. काही वेळ तिथे थांबून त्याने एक विजय गर्जना केली आणि डुलत डुलत तो तळ्याकडे गेला. आता हा त्याचा दिनक्रमच झाला होता. एके दिवशी परत त्याला डबीतून आवाज आला. पण आता मनमथ घाबरला नाही. त्याने पण चित्कार करून उत्तर दिलं. डबीतून त्याला काही आवाज आला की त्याला उत्तर द्यायचं असं त्याने सुरू ठेवलं. पलीकडून जे कोणी बोलत होतं ते शत्रू खचितच नव्हतं. त्याचा स्वर मृदू असला तरी पण त्याची भाषा मनमथला काही समजत नव्हती. डबीच्या भेटीचा हा उपक्रम त्याने सुरूच ठेवला. असाच एके दिवशी तो डबीला भेटून पुढे गेला. पण त्याला हे माहीत नव्हतं की डेलिया त्याच्या मागोमाग तिथे येऊन थांबली होती. तो पुढे निघून गेल्यावर ती परत फिरली. आता मात्र तिला मनमथची काळजी वाटू लागली होती. एवढी काळजी तर शेरखानशी असलेल्या वैराची पण वाटली नव्हती कधी. मनमथ त्याला भारी पडेल याची तिला खात्री होती. पण ह्या डबीजवळ जाण्यापासून त्याला कसं रोखावं तिला कळेना. लिओ भराभर मोठा होऊ लागला. रिपूचं संशोधन पण अंतिम टप्प्यात पोहोचलं. त्याने पृथ्वीवर जायची तयारी सुरू केली. अंतराला रिपूचा धाडसी व हट्टी स्वभाव माहीत होता. ती काही दाखवत नसली तरी रिपूच्या धाडसाची किंचित भीतीच तिच्या मनात होती. लिओ आता 8 वर्षाचा झाला होता. ग्रहावरच्या इतर मुलांप्रमाणेच तो सुदृढ, चपळ व ताकदवर होता. रिपूमुळे त्याला पण दुसऱ्या ग्रहांची बरीच माहिती होती. रिपूने पृथ्वीवर जायची तयारी केली तसा लिओ पण मागे लागला. सर्वांनी समजावलं तरी पण तो काही ऐकेना. रिपू पण विचारात पडला. म्हटले तर प्रकाश वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारी याने दिगंतवासियांनी बनवली होती. लिओला नेण्यात अडचण काहीच नव्हती. पण ज्या ग्रहावर जातोय तो ग्रह, ते जीव कसे होते याची रिपूला पण काहीच कल्पना नव्हती. पण त्याने लिओला न्यायचं ठरवलं. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्याने लिओला तयार केलं. अंतराला लिओचं जाणं पटत नव्हतं, पण नक्की कारण ती सांगू शकली नाही. सर्व तयारीनिशी रिपू आणि लिओ यानात बसले. यानाने पृथ्वी ग्रहाच्या दिशेने उड्डाण केले. लिओ बाहेरचे अवकाश बघण्यात गुंगला. भराभर अंतर कापून त्यांचे यान पृथ्वीजवळ पोहोचले. डबी जिथे होती तिथून जवळच त्याने यान उतरवलं होतं. ते ग्रहावर उतरले तेव्हा सकाळ होत होती. रिपूने यानाबाहेर यायची घाई केली नाही. ह्या नवीन ग्रहाचा अभ्यास होणं गरजेचं होतं. दिवसभर त्याने तिथले निरनिराळे आवाज, जवळून जाणारे जीव, हवामानातला बदल या गोष्टी तपासल्या. बऱ्याच गोष्टी दिगंतशी मिळत्या जुळत्या होत्या. पण अजून दोस्त दिसला नव्हता. डबीमार्फत रिपूने संदेश दिला पण तो अजून आलाच नव्हता. दिवस असाच गेल्याने लिओ मात्र कंटाळला. डॅड, चला ना बाहेर, किती छान दिसतंय सगळं. हिरवी झाडं, प्रकाश, ते छोटे छोटे जीव. आपण बाहेर जाऊन बघूयात. लिओने धोशा लावल्याने रिपू पण तयार झाला. बाहेर ऑक्सिजन होताच, त्यामुळे मास्क, ऑक्सिजन सिलेंडर सोबत बाळगायची गरज नव्हती. या ग्रहावरचे सॅम्पल घ्यायला त्याने टूलबॉक्स, पिशव्या घेतल्या आणि दार उघडून ते बाहेर आले. यानाच्या जवळपासची माती त्यांनी भरून घेतली. काही झाडांची पाने, फुले गोळा केली. लिओ मजेत फोटो काढत फिरत होता. लिओ, मी आपल्या ड्रोनकडे जाऊन येतो, तू इथेच थांब. काही धोका वाटला तर यानात जा लगेच, असं सांगून रिपुदमन डबीकडे निघाला.
हातातल्या मिनी रडारवर त्याला ड्रोनचे स्थान दिसत होते. काही अंतर चालून तो ड्रोनजवळ पोहोचला. आजूबाजूला दोस्ताच्या पायाचे छाप दिसत होते. त्याने त्याचे फोटो घेतले. खाली बसून त्याने डबीवरची धूळ माती साफ केली. तिच्यातला डेटा आपल्या हार्ड डिस्कवर कॉपी करून डबी फॉर्मॅट केली. जरी ह्या ग्रहाचा शोध पूर्ण झाला असला तरी ती डबी तो तिथेच ठेवणार होता. तो उठला. आता यानाकडे परत जायचं होतं. पण एकदा दोस्त दिसला असता तर बरं असं त्याला वाटून गेलं. खरं यानात जाऊन काहीतरी खाऊयात, मग परत बाहेर येऊ असा विचार करून तो परत फिरला. लिओ मजेत फुलपाखरांच्या मागे पळत होता. अचानक त्याने रिपूचा आवाज ऐकला. त्याचबरोबर एक गगनभेदी चित्कार अख्खे जंगल हलवून गेला. लिओने रिपू गेला होता त्या दिशेला धाव घेतली. रिपू झाडातून पळत येत होता आणि त्याच्या मागे एक आगडबंब जीव पळत येत होता. लिओ घाबरला. आता या क्षणी रिपूला वाचवणे याशिवाय दुसरा कुठलाही विचार त्याच्या मनात आला नाही. गडबडीने तो मागे फिरला. मगाशी बाहेर उडून ठेवलेला टूलबॉक्स त्याला दिसला. हाताशी आले ते टूल त्याने उचलले आणि क्षणार्धात शत्रूवर फेकून मारले. मनमतची आर्त किंकाळी ऐकून डेलिया डबीकडे धावत सुटली. जाऊन पाहते तो मनमत जमिनीवर आडवा पडला होता. त्याच्या मर्मस्थळात एक पाचर घुसली होती. त्याचे प्राण कधीच उडून गेले होते. डेलियाने दुःखाने रागाने एक चित्कार केला. एव्हाना बाकीचे हत्ती तिथे जमा होऊ लागले होते. सर्वांनी मिळून मनमतला शेवटचे अभिवादन केले. मनमतचा मोठा मुलगा पुढचे पाय दुमडून बसला आणि त्याने रिवाजाप्रमाणे मनमतचे सुळे उपसून दूरवर भिरकावले. मनमतच्या शवावर फुले वाहून फांद्या ठेवून त्यांनी त्याचे शरीर झाकले. मग मूकपणे ते परत फिरले. हा सर्व विधी रिपू आणि लिओ यानातून पाहत होते. सर्व हत्ती परत गेल्यावर ते यानातून बाहेर आले. दोस्ताजवळ जाऊन त्यांनी त्याला अभिवादन केले. रिपूच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. त्याला वाचवण्यासाठी लिओने फेकलेली पाचर बरोबर मर्मावर लागून दोस्त गेला होता. ज्याला बघण्यासाठी रिपू इतके दिवस अधीर झाला होता, त्याची भेट अशी कायमची स्मरणात ठेवली जाणार होती. रिपूने जोर लावून ती पाचर काढून घेतली. मनमतच्या शवाजवळच एक खड्डा खणून त्याने यानाजवळ येऊन पडलेले मनमतचे सुळे आणि ती पाचर एकत्र पुरली. त्यावर फुले वाहून त्यांनी आपल्या अपराधाची क्षमा मागितली. जड अंतःकरणाने ते परत फिरले. यानातून पण रिपू दोस्त गेला त्या जागेकडेच पाहत होता. इथे येऊन इथले जीवन बिघडवायचा आपल्याला काहीच अधिकार नाही याची त्याने मनोमन खुणगाट बांधली. परत जाऊन तो गोळा केलेला सर्व डेटा पुसून टाकणार होता. नकळत त्याने पृथ्वीचा पहिला आणि शेवटचा निरोप घेतला. धन्यवाद.